लेफ्टी क्रिकेट. लेफ्टी क्रिकेटपटूंचा आपण जर इतिहास बघितला ना तर टेनिस क्रिकेटमध्ये मोठा आहे. चला मॅच होती सुरुवात, देऊया शुभेच्छा दोन्ही टीम्सला. व्हेरी ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल पाहतोय आपण, पहिलाच बॉल, वाघाची दहाड, खोदला पहाड, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार 6. खूप खूप धन्यवाद डीजे केतन भोईरने. मात्र आपण बघितलं तर सुरुवात काय झकास केली आणि हा खेळाडू आहे खास. MPL मध्ये आपण नक्कीच टाकणार आहे इम्पॅक्ट, नक्कीच हे दर्शवत असताना पहिल्याच बॉलवर पाहतोय आपण भव्य स्वागत पियुषचा केलंय सिक्सरने. आणि आपण पाहू शकतोय तर मग हा तर आघात झालाय, अंजाम अजून देखील पाहायला मिळणार आहे. MPL आपण पाहतोय मुर्दा प्रीमियर लीग 2026 या दुसरा मॅचची सुरुवात षटकाराने झाली आहे. थोडस आपण बघितलं तर मग दिशाहीन हा बॉल हाताळला जातोय. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग पंचांच्या माध्यमातून इशारा मिळतोय. इथे फाईटचा एक्स्ट्रा रन्स मात्र मिळेल टीमच्या टोटल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि चर्चा करूया आपण तर ज्याप्रमाणे सिक्सर आल्यानंतर कुठेतरी आपण पाहू शकतो की मग पियुषवर देखील थोडंसं एक्स्ट्रा दडपण वाढलं असेल. आदरणीय सन्माननीय योगेशजी पाटील साहेबांचं देखील या मुर्दा प्रीमियर लीग मध्ये आगमन होतंय, त्यांचं देखील आम्ही करतोय. साहेब आपलं देखील मनापासून स्वागत मुर्दा प्रीमियर लीग सीझन 7 मध्ये आम्ही करतोय. मनगटी फटका खेळला आहे, गॅपमध्ये पाहतोय बॉल आहे, फिल्डर आहे डीप मध्ये, अगदी येत आहेत पुढे, बॉलला पकडलं गेलंय, फेकलं गेलंय, तत्पूर्वी एक सिंगल कन्वर्ट केली जाते. पहिल्या ओव्हरमध्ये म्हणजे P1च्या पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर ज्या प्रकारे एक चांगली सुरुवातीची अपेक्षा आहे आणि सुरुवात आपण पाहू शकतो तर मग कशा प्रकारे होताना पाहायला मिळेल. लाईट बॉक्स या टीमला आपण पाहिलं तर मग त्यांच्याकडे आयकॉन प्लेअर हर्ष भोईर यांना आपण पाहू शकतोय. आणि हर्ष आता आले तर स्ट्रायकॅनकडे, आणि स्ट्रायकॅनकडे आल्यानंतर मग ते देखील सुरुवात कशा प्रकारे करतात आपल्या संघाची पाहूया. की ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय तर मग मोठा प्लॅटफॉर्म खेळण्याचा अनुभव देखील आपण पहिलं चर्चा केली तर मग टेनिस चा बॉल आणि ISPL चा बॉल आपण पाहिला तर मग भरपूर जमीन आसमानचा फरक, आणि तो देखील त्याने सांगितला. आणि तो सध्या तरी आपण पाहिला तर मग अनुभव घेऊन आणि आपल्या टेनिस क्रिकेटचा अनुभव आपण पाहू शकतो इथे पणाला लावत असताना या मॅच मध्ये पाहायला मिळतो. पहिला बॉल फेस करताना पाहायला मिळतील हर्ष. सध्या तरी आपण बघितलं तर NCC टीम आपण पाहू शकतो टॉस जिंकून सर्वप्रथम गोलंदाजी निवडली आणि त्यात नंतर आपण पाहिलं की फलंदाजीसाठी हे इन्व्हिटेशन पाठवलं गेलं, परंतु सुरुवात तर छान झाली आहे. हर्षचा फटका बॉल हवेत आहे, बॉलच्या खाली होते फिल्डर आणि हा मोठा झटका पहिल्या ओव्हर मध्ये आयकॉन खेळाडू हर्ष भोईरला केलाय बाद. पहिली मोठी सफलता इथे मिळत आहे पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये पियुषच्या खात्यामध्ये, आणि पहिला धक्का लाईट बॉक्स टीमला. हर्ष आउट. खूप खूप धन्यवाद डीजे. आपण बघू शकतो तर मग आमच्याकडे थोडं लेट मात्र थेट पोहोचलं गेलंय, परंतु बॉलिंग मार्कवर आहेत मिस्टर मीत आहेत. आतापर्यंत पोहोचलं होतं, पियुष पोहोचलं होतं, त्या नक्कीच त्यानंतर मग बघा जे आमच्यापर्यंत 12th मॅन आणि त्यांच्या माध्यमातून हे नाव पोहोचलं गेलं होतं, परंतु ते थोडंसं चेंजेस आहे कारण पियुष नसताना मीत आहेत बॉलिंग मार्कवर. आणि ते मात्र आपण बघू शकतो की मीत यांच्या खात्यामध्ये पण पाहिली तर मग एक सफलता आपल्याला पाहायला मिळाली आहे, आणि मोठी सफलता आपण पाहू शकतोय. आपण पाहू शकतो आदरणीय सन्माननीय राज्य पाटील साहेबांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या माध्यमातून जे आम्हाला या मुर्दा प्रीमियर लीग साठी आकर्षित अशा ट्रॉफीज त्यांनी स्पॉन्सर्स केल्यात, आणि असं दिलदार दानशूर व्यक्तिमत्व या मुर्दा गावचं म्हणजेच राज्य पाटील साहेबांचं इथे शुभागमन. वेलकम साहेब, मनापासून स्वागत असेल. आणि आपण VIP डाईज मध्ये येऊन आपण बसायचं स्थान पण हवा, आपलं स्वागत असेल. रांची किरण आणि नक्कीच आदित्यची किरण आपण पाहिलं तर मग त्यांचं देखील आपण करतोय सध्या तरी स्वागत. जयेश आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सन्माननीय कैलासजी म्हात्रे साहेबांचं देखील इथे शुभागमन झालंय मुर्दागाव प्रीमियर लीग 2026 मध्ये आपण पाहू शकतोय. साहेबांचं देखील स्वागत करतोय. वेलकम साहेब. स्कोर मध्ये आपण पाहिलं तर 10
आणि पहिल्या ओव्हरमध्ये सध्या तरी आपण बघितलं तर मग बॉल फेकून झालेले पाहायला मिळाले. तर 4 अजून देखील आपण पाहिलं तर 2 बॉलचा खेळ आहे. जयेश असतील आणि केतन आता या जोडीवर या संघाचं भवितव्य असणार आहे. कारण की पहिल्या ओव्हरमध्ये पण पाहिलं की थोडंसं पण पाहिलं की सुरुवात मोठ्या सिक्सरने झाली होती, परंतु त्यानंतर एक मोठा धक्का देखील दिला गेला होता. मी पाहतोय आपण सोडून दिलाय बॉलला बॅट अँड वॉच ची भूमिका. पंचांचा इशारा मात्र आपण बघितलं तर नक्कीच आपण पाहू शकतो ज्याप्रमाणे 22 मात्र मिळतोय तिथे आपण पाहू शकतोय. तर मग एक रन्स एक्स्ट्रा. यस डेफिनेटली 22 आपण पाहिलं तर 11 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. आणि खास करून चांगला स्पेल बघा पहिल्या ओव्हर पहिला बॉल पहिला षटकार पडला. असं वाटलं होतं की हे षटक आपण पाहू शकतो की मोठं होताना पाहायला मिळेल. तो चांगली कमबॅक बॉलिंग केलेली पाहायला मिळते आणि ज्याप्रमाणे ते गुड कमबॅक होताना पाहायला मिळतोय. एक बॉल अजून देखील आहे या ओव्हरचा. लक्ष असू द्या वेळेचं बंधन नसणार आहे मित्रांनो, कारण की 4 ओव्हर तुम्हाला 22 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत आणि जर 22 मिनिटांमध्ये कंप्लीट झाल्या नाहीये तर मग तुमचा एक खेळाडू शेवटच्या ओव्हरला 30 घेरामध्ये येईल. हे लक्ष असू द्या, ही सूचना आपण लक्षात घ्यायची आहे. होऊ शकते हे पण तर मी त्याच्या प्रमाणे बॉलिंग केली आहे आणि थोडंसं आपण बघितलं त्यांनी कमबॅक त्यांनी करून दिलं की जयेश आणि आपण पाहू शकतो खास करून मग केतन जयेश पाहतोय आपण सेकंडकडे. शेवटचा बॉल असेल या P1चा. अखो टप्प्याचा होता शॉर्ट पूल केला बॉल मात्र आपण पाहिला तर काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये फील्ड केला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने मात्र आपण पाहिलं तर 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावांनी आपण पाहिलं संघाचं टोटल वाढलं गेलंय. जयेशने आपण पाहिलं तर 2 धावा जोडल्या 13 धावा पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण होताना पाहायला मिळते. P1चा खेळ मात्र पूर्ण झाला आहे आणि P1 मध्ये आपण पाहिलं तर प्रथम बॅटिंग करत असताना लाईट बॉक्स या टीमने आपण पाहिलं 1 विकेट गमावत असतात 13 धावा. 1 विकेट आपण पाहिले तर हर्षची गमावली आहे, परंतु अजून देखील आपण पाहू शकतो की या टीम मध्ये आपण पाहिलं रथी आणि महारथी आहेत. खेळ मात्र कसा राहील या संपूर्ण पहिल्या इनिंग मध्ये कशा प्रकारचा खेळ उर्वरित मात्र या ओव्हर्स मध्ये होताना पाहायला मिळतात. कुठेही जाऊ नका, एकत्र पाहत राहा. हा मुर्दा गाव प्रीमियर लीगचा मान सन्मान आणि अभिमान म्हणजेच मुर्दा प्रीमियर लीग 2026 घेऊ एक डीजे वाला ब्रेक. Hai Maulita, baca oke Mayenton. खूप खूप धन्यवाद डीजे. ज्या परीने म्हटलं जाता है ना कि मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है, डरने वालों को कुछ भी नहीं मिलता दोस्तों जिंदगी में और लढणे वालों के तो कदमों में जहान होता है. लढाल तर घडाल नक्कीच म्हटलं जाते ना, जसं म्हटलं जातंय की शिवबाळ लढला म्हणून तर हा महाराष्ट्र घडला. लढाल तर घडाल आणि नक्कीच तुम्ही पुढे जाल, कारण की जर इथे तुम्ही मागे पडला तर मग मागे जाल. भरपूर असे पाहुणे नक्कीच उर्वरित 2 दिवसामध्ये आपल्याला लाभ भेट देताना पाहायला मिळतील. सध्या तरी आपण बघू शकतोय तर मग दुसऱ्या ओव्हरमध्ये कल्पेश माची बॉलिंग मार्कवर. हा बॉल आपण पाहिला तर ज्या प्रमाणे हाताळला गेला थोडंसं आपण बघितलं तर मग आउट कटर पाहतोय. गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर मग ज्याप्रमाणे कल्पेशकडे जी कला पाहायला मिळते कटर गोलंदाजी आणि खास करून P2 चा स्पेल सोपवला गेलाय आणि P2च्या स्पेलमध्ये आपण पाहिलं तर मग मोस्ट इम्पॉर्टंट आपण बघू शकतो की भरोशाचा खेळाडू आहे आणि भरोसा मात्र आपण बघितला तर मग सार्थक ठरवणार आहे याच्यामध्ये शंका नाहीये आणि चांगली सुरुवात मात्र केली पाहतोय आपण. ज्याप्रमाणे जी सुरुवात सिक्सरने केली होती आपण पाहिले केतनने, ज्याप्रमाणे आपण पाहिलं की तो थोडासा नॉन स्ट्राईक एंडला थांबला होता. त्यानंतर मनगटी फटका आपण पाहिला इनफिल्डला खेळला गेलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फिल्डर पुढे सरसावलाय, बॉलला फील्ड केलाय. एक रन्स मात्र आपण पाहिला कारण घरात पाहायला मिळाले तिथे आपण पाहू शकतो एक आउटफील्डचे चांगले खेळाडू, त्यानंतर मुर्दा गावचे एक चांगले आपण पाहिलं तर मग अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. इथे रन्स मात्र एक कंप्लीट स्ट्राईक रोटेट झाले, लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे आणि कॉम्बिनेशनमध्ये आपण बघितलं तर साझेदारी म्हणजे भागीदारीची एक नितांत गरज आहे आणि ती आपण पाहू शकतो इथे गरज पुरवली जाईल का आपल्या संघासाठी. पाहू शकतो कल्पेशची बॉलिंग सध्या तरी आपण पाहू शकतो मग चांगली होताना पाहायला मिळाली आहे. लेंथ पाहिली आपण थोडीशी वाईडर लाईनच्या बाहेर पाहायला मिळते. अंपायरचा इशारा मिळतो, इट्स अ वाईड डिलिव्हरी पाहू शकतो आपण. एक्स्ट्रा रन्स मात्र मिळेल. आपण बघितलं तर ज्याप्रमाणे आज शनिवारचा दिवस आहे आणि उद्याचा रविवारचा दिवस म्हणजेच काय तर मग एंटरटेनमेंट एन्जॉयमेंट आणि नक्कीच आपण बघितलं तर मग सगळ्या काही गोष्टी या मुर्दा प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पुढील बॉल
आपटून टाकण्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑन पुलचा फटका, बॉल हवेतून चावलाय, फिल्डर येतात तिकडे, झेल कंप्लीट केला जातोय, सफलता मिळेल इथे कल्पेशला. मोठा फटका खेळण्याचा मात्र मोह होता, तो मात्र आपण पाहिला घात करताना पाहायला मिळतोय बॅटर जयेशचा. दुसरा धक्का लागतोय इथे आपण पाहिलं तर लाईट बॉक्स टीमला, परतावं लागेल जयेशला. बॅक टू द पॅव्हिलियन, आउट. खूप खूप धन्यवाद डीजे. ज्या आपण म्हटलं होतं की सोसावे लागतील घाव, करावे लागतील कष्ट, तर तुम्हाला सांगता येईल या मुर्दा प्रीमियर लीगची यशाची महान आणि मोठी अशी गोष्ट. या मुर्दा प्रीमियर लीग मध्ये पण बघितलं तर कोणता खेळ आपण बघितलं तर मग एक रायझिंग प्लेयर म्हणून आपल्याला पुढे येताना पाहायला मिळेल, चमकताना पाहायला मिळेल. कारण की प्रत्येक पर्वामध्ये प्रत्येक सीझन मध्ये आपण पाहू शकतो की या मुर्दा प्रीमियर लीग मध्ये एक रायझिंग प्लेयर दिलाय, आणि या सीझन मध्ये तो कोणता रायझिंग प्लेयर आपण पाहू शकतो तर पुढे येताना पाहायला मिळेल. आदरणीय सन्माननीय पंकजी भोईर साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. एसकेजे इंटरनेट त्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रोव्हाइड केलं आहे. नक्कीच पंकजी भोईर साहेबांचं इथे शुभागमन झाला. वेलकम साहेब, आपल्या देखील मनापासून स्वागत असेल मुर्दा प्रीमियर लीग 2026 मध्ये, आणि आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आपण बसा हे तुम्हाला नम्र विनंती करतोय. टॅप केला जातोय, अगदी बॅक टू द बॉलर आपण पाहिलं तर बॉल चाललाय मिडऑफच्या दिशेने, एक रन्स मात्र जोडली जाईल. नवीन बॅटर आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये मोहित पाटील आलेले आहेत, आणि मोहित यांच्याकडे आपण बघितलं तर मग आता काय तर जी जबाबदारी आहे, कारण की बघा ना एका बाजूने जे बॅटर आपण पाहिले तर केतन चांगल्या प्रकारे फटकेबाजी करू शकतात, त्यांना आता मात्र मजबुरान मात्र आपण पाहू शकतो मग आपल्या संघाच्या भवितव्यासाठी आता मात्र थोडासा गेम मात्र बदलावा लागलाय. कारण की क्रिकेटमध्ये आपण पाहू शकतो की प्रत्येक गोष्टीला आपण पाहू शकतो त्या अनुषंगाने घेतलं पाहिजे. अपील केली जाते या क्षणाला आपण पाहू शकतोय, तर मात्र पंच नक्की सहमत नाहीये. ज्याप्रमाणे आपण बघितलं आवाज तर आला होता, परंतु पंचांनी देखील निरीक्षण केलं आणि सांगितलं की काय झालं आणि काय नाही झालंय, कारण की या सगळ्या गोष्टी अनुभवल्या प्रेक्षकांनी देखील आणि सगळ्यांनी देखील. संघाचं टोटल फलकावर आपण पाहतोय तर आहे बॉल फेकून झाले त्या ओव्हरच्या पण पाहिले तर इट्स अ 5-5 चांगला स्पेल पाहतोय आपण. कल्पेश पहा ज्याप्रमाणे या स्पेलमध्ये आलेत आणि नियंत्रण बघा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या चांगल्या धावा 12 आल्या होत्या. बॉल हवेत आहे, मिस टायमिंग शॉट, फिल्डर आले डीप मधून, थोडस अंदाज चुकलाय त्यांचा, परंतु बॉलला मात्र कॅरी केलंय. तत्पूर्वी आपण पाहिलं धाबा मात्र इथे केतनच्या माध्यमातून 2 जोडल्या जात आहेत. 2 संघाचं टोटल वाढलेलं पाहायला मिळते 18 धाबा. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय, 2 विकेट देखील गमावल्या गेल्यात, परंतु 9ची सरासरी पाहायला मिळाली 18. या मैदानामध्ये पण बघा पहिल्या मॅच मध्ये 49 धाबा अगदी सहज सोप्या पद्धतीने चेस होताना पाहायला मिळाल्यात, आणि त्याही देखील विदाउट विकेट. म्हणजेच आपण पाहू शकतो की या मैदानामध्ये जवळजवळ चांगल्या धावा जमा कराव्या लागतील. आपण आदर सत्कार मान सन्मान देखील मंचावर करणार आहोत. आमचे प्रमुख पाहुणे इथे लाभलेले आहेत. कैलासजी म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत, आणि त्यांचा आदर सत्कार सन्माननीय श्री रवीजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा केला जातोय. रवीजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहिला तर आदर सत्कार हा केला जातोय. कैलासजी म्हात्रे साहेबांनी आज अति अनमोल वेळ मात्र दिलाय. अगदी आपण पाहू शकतो या स्पर्धेला आपण बघितलं तर जे मोठे योगदान सहकार्य दिला गेला, आणि हा साहेबांचा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान हा मंचावर केला जातोय. हा पाहुण्यांचा आदर सत्कार मान सन्मान कैलासजी म्हात्रे म्हणजेच उर्धा गावची मान पावर आपण पाहू शकतोय, आणि नक्कीच आपण पाहिलं तर असं व्यक्तिमत्व आपण पाहतोय जे मंचावर आज आपल्याला लाभले गेले, आणि हा पाहुण्यांचा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान हा केला जातोय. खूप खूप धन्यवाद. पाहुण्यांचा आदर सत्कार झालाय. आपण जाऊया मॅचच्या दिशेने, तिसऱ्या ओव्हरच्या दिशेने, आणि बॉलिंग मार्कवर आता आले तिसऱ्या स्पेल मध्ये मिस्टर पियुष. फुल टॉस बॉल होता, पूर्णपणे एफर्ट्स मात्र दिले गेले, फिल्डर होते तिथे, क्या बात आहे. आणि सातत्याने आपण बघितलं तर मग गावचं क्रिकेट आणि ज्याप्रमाणे लीगचं क्रिकेट आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे खेळलं जात आहे.
सध्या तरी आपण बघू शकतो की मग प्रेक्षकांना एक सगळ्यात मोठी नम्र विनंती असेल, हात जोडून ही विनंती असेल की मॅच सुरू असताना मित्रांनो मैदानाच्या मधून ऑन फील्डमधून गाड्या आपल्या घेऊन जाऊ नका. कारण की थोडंसं बाहेरून जा, जेणेकरून आपण पहिलं कोणत्याही प्रकारे अडथळा निर्माण होणार नाहीये. ही सगळ्यात मोठी रिक्वेस्ट असेल प्रेक्षकांना. कारण की प्रेक्षकाचं आपण बघितलं तर त्याच्याशिवाय आपण बघितलं तर मग क्रिकेटला मजा नाही. परंतु प्रेक्षक आमचे चाहते आहेत, परंतु प्रेक्षकांना देखील नक्कीच ही नम्र विनंती असेल. आपटून टाकला होता हा बॉल आपण पाहिला तर ज्याप्रमाणे बाउन्सरचा प्रयत्न होता. वन बाउन्सर फॉर दी ओव्हर देखील आपण पाहिलं तर पियुषला चेतावणी दिली आहे. धाव फळकावर आपण पाहू शकतो नियंत्रण ठेवलं गेलंय. बघा मागच्या मॅच मध्ये 49 आपण पाहिलं तर मग विदाऊट विकेट लॉस करत असताना अगदी सहज चेस झाल्या होत्या. म्हणजे इथे तुम्हाला धावा 60 किंवा 60च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. चांगला बॉल आपण पाहिलं तर बाहेरच्या दिशेने मात्र आपण पाहिलं तर वळण दिलं जात आहे. या बॉलरचं जर आपण पाहिलं तर कौतुक करावं लागेल, ज्याप्रमाणे आतापर्यंत ज्याने केलेली बॉलिंग पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहतोय आपण खाली राहणारा हलकासा एज पाहतोय आपण. 1 रन्स मात्र डिक्लेअरच्या स्वरूपात तिकडे मिळेल. पंचांचा इशारा मात्र मिळालाय. संघाचं टोटल 1 ने आपण पाहिलं तर मग वाढलेलं पाहायला मिळतं. इट्स 20 धावा. केतन ज्याने आगाज आपण बघितलं तर पारीचा षटकाराने केलाय, परंतु तो आगाज केल्यानंतर अंजाम मात्र त्यांना द्यावा लागेल. फटका खेचलाय, हवेत आहे. फिल्डर येतात तिकडे. क्या सुंदर कंप्लीट केला जातोय. केतन भोईर मात्र आपण पाहिलं तर मग घातक खेळाडू होते, परंतु तितकाच चांगला कल्पेशचा झेल पाहायला मिळालाय आणि मोठा धक्का या मॅच मध्ये लाईट बॉक्स टीमला मैदानाच्या आतमध्ये लागलाय. आउट. खूप खूप धन्यवाद डीजे. पुढील जी मॅच असेल स्वराज वर्सेस दही घोडेवाले. आपण दोन्ही टीम्स कॅप्टन्स आपला संघ घेऊन रेडी राहायचं आहे आणि खास करून कॅप्टन्स आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. ऑफिशियल फर्स्ट कॉल हा तुम्हाला दिला जातोय. पुढील मॅचसाठी आपण रेडी राहायचं आहे. मैदानाच्या मध्ये आपण बघितलं तर मस्ती ती लाईट बॉक्स या टीमची पाहिली आपण तर ज्याप्रमाणे ही झालेली पाहायला मिळते ना. बघा तिसऱ्या ओव्हरचा खेळ आहे सुरू आणि बॉल फेकून झालेत 5 म्हणजेच जवळजवळ 2.5 चेंडूच्या खेळामध्ये फलकावर धावा आपण बघितल्या ना तर अपेक्षित तितक्या आलेल्या नाही आहेत. फक्त 20 आल्या आहेत. आणि आयकॉन प्लेअर आपण बघितलं तर हर्ष भोईर ज्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या त्या मात्र थोड्याशा आपण बघितलं तर मग त्याने भंग केल्या. संघ मालक आपण बघितलं तर मग महेश म्हात्रे साहेब असतील लाईट बॉक्स या टीमचे आणि त्यानंतर मग दुसऱ्या बाजूने NCC टीमचे संघ मालक दर्पणजी पाटील यांना देखील आपण पाहतोय. सध्या तरी आपण पाहू शकतोय तर मग बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आलेत मोहित आणि मिहिर. आणि आता हे दोन खेळाडू आपण पाहिलं तर मग काय इम्पॅक्ट टाकतायत पाहूया या मॅच मध्ये. टॉस होता, अपील केले, अपीलला मात्र उत्तर मिळालंय. इम्पॅक्ट पाहिला आपण तर विकेट मध्ये थोडस आपण पाहिलं तर मग धीमा बॉल आला होता. बॅटर लवकर खेळले, मिस केला आणि यष्ट्यांच्या मधोमध LBW चा शिकार. फलंदाज बाद. आउट. अरे हात में गजरा फूलों का हार. जय जयकार जय जयकार. अरे हात में गजरा फूलों का हार. जय जयकार जय खूप खूप जयकार. धन्यवाद विजय. मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय राजू पाटील साहेब आपण देखील आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. मी तुम्हाला नम्र विनंती करतोय ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी प्रायोजित केलेल्या आहेत आकर्षित अशा ट्रॉफीज. या स्पर्धेचे आपण बघितलं तर सहप्रायोजक आहेत सन्माननीय राजू पाटील साहेब. आम्ही आपणास ही नम्र विनंती करतोय की आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण येऊन बसा. जवळजवळ बघितलं तर मग मैदानाच्या आतमध्ये लाईट बॉक्स अगेन्स्ट NCC. बघा NCC टीमने आपण पाहू शकतो की ज्याप्रमाणे टॉस जिंकून डिसिजन घेतलं होतं की आम्ही गोलंदाजी करणार,
आणि लाईट बॉक्स टीमला नक्कीच कुठेतरी आपण पाहू शकतो की गेम प्लॅनिंगच्या आधारे थोडासा आम्ही त्यांना कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार. परंतु प्रतिक्रिया अशी देखील दिली होती. फलकावर टोटल आपण बघितलं तर 20 धावा आहेत, 20 आहेत. आपण पाहू शकतोय ज्याप्रमाणे ही बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे. सध्या तरी जर जवळ चर्चा करायची झाली तर मग गेम प्लॅनिंगची गरज आहे. बघा जवळ जिथे 20 धावा या भरपूर धावा कमी दिसत आहेत. परंतु काहीतरी असा गेम प्लॅनिंग डेफिनेटली पाहिलं तर बघा आतापर्यंत आपण पाहू शकतो तर मग थोडंसं वेळेचं बंधन असेल. बघा 11:27 ला पहिला बॉल पडला होता आणि आता झालेत 11:47 म्हणजे त्यामुळे आपण पाहू शकतो की मग शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक एक्स्ट्रा खेळाडू 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये घ्यावं लागेल. वेळेचं बंधन हे नक्कीच आपण पहिल्या मॅच पासून हा टायमर आम्ही पाहिला तर मग सेट केला. प्रत्येक संघाला नक्कीच वेळेचं बंधन असेल आणि तिथं आपण पाहू शकतो आणि पंचांनी देखील थोडं लक्ष असू द्या पंच, कारण की वेळ मात्र आपण बघितलं तर जास्त वाया गेला नाही पाहिजे. सध्या तरी आपण जाऊया मग मैदानाच्या आतमध्ये. 4 गडी गमावलेत 3 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर मग कुठेतरी आपण पाहिलं तर मग मागे पडलेला पाहायला मिळतोय लाईट बॉक्स. परंतु नक्कीच लाईट बॉक्स याला नक्कीच आपण पाहिलं तर या मॅचमध्ये फाईट करायची असेल ना तर मग आता येणाऱ्या उर्वरित 2 षटकामध्ये गुड फाईट करावी लागेल. कल्पेश पाहतोय आपण वैयक्तिक दुसऱ्या स्पालमध्ये पाहू शकतोय आपण बॉलिंग मार्कवर येताना पाहायला मिळतात. या लीगमध्ये पाहतोय आपण वर्धा प्रीमियर लीग. जागेवरून फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगली बॉलिंग पाहतोय आपण एक सटीक ठिकाण्यावर आपण पाहिला आउटसाइड दी यॉर्कर चेंडू आपण पाहिला. हा चेंडू आपण पाहिला तर चांगल्या बॅटरचा घात करतोय, कारण की या चेंडूला आपण पाहिलं तर मग मनगटाची नक्कीच आपण पाहिलं तर जास्त गरज असते. परंतु ताकद या चेंडूवर तुम्ही लावू शकत नाहीयेत. त्याच्यासाठी तुम्हाला नक्कीच तो इंटेन्स दर्शवावा लागेल. बघा आता तुमच्याकडे आपण पाहिलं तर मग जवळ आता एक काउंटर अटॅक करण्याची वेळ आलेली आहे आणि कारण की पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावा कमी आलेल्या आहेत. अक्रॉस खेळण्यासाठी आपण पहिला प्रयत्न केला होता. खाली राहणारा बॉल पाहतोय आपण बॅट अँड बॉल मध्ये आपण पाहिलं तर संपर्क नाहीये. प्ले अँड मिस 2 चेंडू आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे सल्ला घेताना पाहायला मिळाले तर हे डॉट चेंडू आपण पाहू शकतोय. तर या मॅच मध्ये आपण पाहू शकतोय कुठेतरी लाईट बॉक्स टीमला थोडंसं आपण पाहिलं तर मग विचार करण्यासाठी भागी पडताना पाहायला मिळणार आहे. कारण की बघा जर तुम्हाला इथे फलकावर चांगला धावा जमा करायचा असेल प्रत्येक एक बॉल आता इथून येणार तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असेल, कारण की प्रत्येक एक रन्स खूप महत्वाची असेल. बॉलला खेळायचा होता ऑन साइडला, चेंडू गेला ऑफ साइडला. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये आपण पाहतोय बॉल मात्र आपण पाहिलाय निघून चालला एका टप्प्याने. अगदी आपण पाहिला टन टना टन 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 तारा आणि नक्कीच येतोय हा चौकार 4. खूप खूप धन्यवाद डीजे. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर मग चौकार बाउंड्री मात्र आपण पाहिली तर मी आली आहे ज्याची गरज होती. लेग ब्रेक धीमा केला होता. स्लोअर 1 पाहतोय आपण मिश्रण गोलंदाजीमध्ये. खासियत आहे या गोलंदाजीची कल्पेशची आणि ती खासियत बघा चौकार पडल्यानंतर आपण पाहू शकतो की त्याने कमबॅक केलं गेलंय. संघाचं टोटल आपण बघितलं तर 24 आहे 24 आणि इथे आपण पाहू शकतो तर मग कल्पेश आपल्या गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा आपल्या बोटांची जादू दर्शवताना पाहायला मिळाले. पुन्हा एकदा पाहतोय स्लोअर 1 लेग ब्रेक पाहतोय आपण मिश्रण केलं जात आहे. परंतु दुसऱ्या बाजूने काय झालंय तर मग विकेटचं सॅक्रिफाईस करावा लागेल. स्ट्राईक मात्र आपण पाहिलं रोटेट करण्याचा प्रयत्न होता. फलंदाज आपण पाहिलं तर बाद होताना पाहायला मिळालाय. धक्का इथे लागला जात आहे मैदानाच्या आतमध्ये. 5वा हलकावर धावा आहेत त्या म्हणजे 24. खूप खूप धन्यवाद डीजे. राजू पाटील साहेबांचं इथे शुभागमन झाला. वेलकम साहेब, मनापासून स्वागत असेल. आणि की ज्याने आम्हाला स्पॉन्सर्स केलेले आहेत या प्रीमियर लीग साठी आपण पाहिला त्यांच्या आईच्या स्मरणार्थ पण बघितलं जे या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर्स केल्यात आणि नक्कीच असं दिलदार दानशूर व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय राजू पाटील साहेबांचं आम्ही मनापासून करतोय सहर्ष स्वागत. मैदानाच्या मध्ये पाहतोय आपण राहुल पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. राहुल पाटील यांना आपण पाहिलं तर मग 7व्या क्रमांकावर चांगली बॉलिंग एज आहे. इथे देखील आपण पाहिलं विकेट मिळणार.
बॉलरच्या खात्यामध्ये आणखीन एक मोठी सफलता इथे पाहिलं. ज्या पावलाने मात्र आपण पाहिलं आले होते त्याच पावलाने मात्र परतीचा प्रवास राहुल यांचा सुरू झालाय. पाहतोय आपण कुशल यांचा नक्कीच झाला आणि फलंदाज बाद. खूप खूप धन्यवाद देवेंद्र पाटील साहेबांचं इथे शुभागमन झालंय. राई मुर्दा रिक्षा संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या समवेत आपण पाहतोय आणखीन पाहुणे धीरज भोईर साहेबांचं देखील इथे शुभागमन झाला. वेलकम, मनापासून स्वागत असेल. या मोर्ता प्रीमियर लीग मध्ये आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं मनापासून स्वागत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. संघाचं टोटल आपण पाहिलं तर आहे फलकावर तुम्हाला सांगतोय 24. बघा बघा नक्कीच आपण बघितलं अंपायर वेळेचं बंधन होतं. तुम्हाला एक आपण पाहू शकतो आता एनसीसी टीमला त्याचा फटका लागेल. तुम्हाला एक खेळाडू 38 घेऱ्यामध्ये अतिरिक्त घ्यावा लागेल कारण की वेळेचं बंधन आहे. आणि नक्कीच आम्ही सकाळच्या सत्रापासून तेच म्हणतो की वेळेचं बंधन नक्कीच पाला कारण की तुम्हाला एक खेळाडू आता घेऱ्यामध्ये घ्यावा लागेल. सध्या तरी आपण बघितलं तर मग जवळजवळ आपण 4 ओव्हरचा खेळ पाहिला गेला आणि 4 ओव्हरमध्ये धावा आल्यात त्या फक्त 24 म्हणजे प्रति ओव्हरमध्ये 6 धावा आतापर्यंत आपण पाहिला. बॉलिंग मार्कवर आपण पाहू शकतोय शेवटच्या स्पालमध्ये आपल्याला पाहायला मिळत बॉलर शिवांशू. वाईट बॉलने आपण पाहिलं तर सुरुवात झाली. अशाच कशा धावांची गरज असेल आता मी तर म्हणेन की मग टीम लाईट बॉक्स म्हणेल कारण की 4 ओव्हरमध्ये धावा आपण पाहिलं तर कमी आल्यात. आणि आपले बॅटर देखील आपण बघितलं तर ज्यांच्याकडून अपेक्षा होती ते इम्पॅक्ट टाकू शकले नाहीयेत. कोणताही बॅटर आपण पाहिलं तर मग मैदानाच्या आतमध्ये उभं राहायला नक्कीच तयार नव्हता. चांगला बॉल पाहतोय आपण या वेळेला आपण पाहू शकतो यू मिस बट आय विल बी डेफिनेटली हिट. पाहतोय फर्निचर डिस्टर्ब केला जात आहे. फलंदाज होताना पाहायला मिळतोय बाद. क्लीन बोल्ड होताना पाहायला मिळतोय. बॅटर आपण पाहिला खूप खूप धन्यवाद डीजे. बघा ज्याप्रमाणे परिस्थिती बिकट केली आहे. सोहम म्हात्रे यांनी जर आपण बघितलं तर 2 षटकार मारले तर मग मित यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर मग 500 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. पाहू शकता हे पारितोषिक आणि आमच्याकडे पारितोषिक देखील जमा झाले. चला 2 कॅप्टन्स स्वराज्य 11 टीम्स आणि आपण बघितलं तर दही घोडेवाला टीम पाहिलं आपण तर नक्कीच आपण उपस्थित आहे टॉस बॉक्स मध्ये. इथे टॉस हा केला जाईल. बॅटर नवीन आपण बघितलं तर मग सोहम देखील आहेत आणि दिलीप दोन्ही फ्रेश बॅटर आहेत. आणि आता स्ट्राईक एंडकडे दिलीप असतील जे 9व्या क्रमांकावर बॅटिंग. खूप दयनीय परिस्थिती केली आहे. कौतुक करावं लागेल आपण बघितलं तर एनसीसी टीम्स ज्या प्रकारचा त्याने खेळ मात्र केलाय. चांगला बॉल पाहतोय आपण पडल्यानंतर थोडासा आपण पाहिला एक्स्ट्रा बाउन्स घेतोय आणि एक्स्ट्रा बाउन्स मध्ये आपण पाहू शकतोय तर मग कुठेतरी आपण पाहिलं बॅट अँड बॉल मध्ये आपण पाहिलं तर संपर्क नाहीये. या ओव्हरचा खेळ जर आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे आतापर्यंत राहिला गेलाय पूर्णपणे आपण पाहू शकतो. आणि खास करून ही इनिंग आपण पाहिली आहे तर मग सुरुवात आपण पहा ज्याप्रमाणे एक सिक्सरने झाली होती. असं वाटलं होतं की कदाचित हा टोटल पुढे जाताना पाहायला मिळेल परंतु नाहीये. तसं चित्र बदललं गेलं. पुन्हा एकदा आपण पाहिला सुंदर बॉलची हाताळणी केली जाते. इथे आपण पाहिलं तर नेमकं काय घडलं जात आहे तर चान्स घेतला होता धाव घेण्यासाठी आपण पाहिला परंतु दुसऱ्या बाजूने पुन्हा एकदा तेज मात्र सत्र पाहायला मिळत आहे. विकेट्स मात्र डाऊन होताना पाहायला मिळेल. रनआउटच्या स्वरूपात धक्का क्रमांक 8 मैदानाच्या आतमध्ये लाईट बॉक्स टीमला धावफलकावर धावा आहेत त्या म्हणजे 25. पंचवीस धावा फलकावर आहेत आणि आता राहिले तर आपण पाहिले या इनिंगचे अंतिमचे 3 चेंडू. 3 चेंडू मध्ये किती धावा येतील डेफिनेटली आपण पाहू शकतोय तर किती आहे
कदाचित तुम्ही चांगले प्रयत्न करावे लागतील. कदाचित 1 ते 2 मोठे फटके आले तर एक चांगला टोटल बनू शकतो. इथे जणू फाईट केली जाऊ शकते. सोडून दिलाय हा बॉल. पाहतोय आपण पंच मात्र स्थिर आहेत आणि ज्याप्रमाणे आपण बघितलं की का स्थिर आहेत त्याचं देखील कारण आहे कारण की हा बॉल आपण बघितला तर मग विकेटच्या वरून ट्रॅव्हल होताना पाहायला मिळालाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतंय. धावफलक थांबवलंय. शेवटचे 2 बॉल असतील आणि 2 बॉलमध्ये आता पाहूया की कशाप्रकारे बॅटिंग करतील मिस्टर वेदांत. ओके. आपण पाहिलं की रनआउटच्या स्वरूपात आपण पाहिलं की बॅटर आपण पाहिलं तर बाद झाले होते आणि डेफिनेटली आपण पाहिलं तर सोहम आहेत आणि त्यांच्यासाठी 2 सिक्सरसाठी ₹500 पारितोषिक आहे, जे मी त्यांनी लावलेलं आहे. परंतु सध्या तरी आपण पाहिलं तर मग इथे शेवटचा बॉल असेल आणि संघाचं टोटल आपण पाहिलं तर मग फलकावर पाहायला मिळते 26. शेवटचा पाहतोय आपण. सोडून दिलाय. वेट अँड वॉच. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येताना पाहायला मिळेल. डेफिनेटली आपण बघू शकतोय की या 17 मध्ये आपण बघू शकतोय आणि आता ही धाव एक आली आहे, परंतु अशाच काही धावांची गरज आहे. कारण की कुठेतरी धावा आल्या नाहीयेत. कुठेतरी आपण पाहिलं की बॅटिंग लाईनअपमध्ये आपण पाहिलं तर जो परफॉर्मन्स द्यायचा होता तो दिला नाहीये. थोडंसं निराशाजनक ही कामगिरी पाहायला मिळाली आहे. श्रेय द्यावं लागेल प्रत्येक गोलंदाजाला एनसीसी टीमच्या, कारण की चांगली बॉलिंग त्याने केली आहे. घ्यायचा होता मात्र मोठा फटका, परंतु व्हॉट अ कॅच! क्या बात है! सुंदर ब्युटिफुल टेकन आणि अगदी आपण पाहू शकतो इथेची विकेट मिळाली आहे. या विकेटने आपण पाहिलं तर धाव फलक थांबवून ठेवला आणि जवळ आपण पाहिलं तर 9 खेळाडूंच्या बदल्यात आपण पाहिलं तर किती 27 धावा झाल्यात आणि जिंकण्यासाठी 28 धावांचं लक्ष्य मात्र इथे सेट झालंय. ज्याप्रमाणे चर्चा करायची झाली तर जवळ इथे जो खेळ आपण पाहिला अपेक्षित होता, परंतु तो खेळ मात्र आपण पाहिला तर मग अपेक्षित दर्शवला नाही. हर्ष बाद झाल्यानंतर आपण पाहिले की ज्या नंतर आपण पाहिलं की कोणताही खेळाडू आपण पाहिला तर मग उभा राहायला तयार नव्हता. टॉस बॉक्समध्ये आपण आमचे प्रमुख पाहुणे देखील असतील आणि प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत आपण टॉस देखील करणार आहोत. सन्माननीय कैलासजी म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करूया. 2 टीम असतील आपण पाहिले, एका बाजूने स्वराज्य 11 आणि दही घोडेवाली टीम आपण पाहणार आहोत. सन्मान्य पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आपण पाहिलं कैलासजी म्हात्रे साहेब. बघा टॉसची ओळख करून दिली जाते. बघा SNPL आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर मग आहे सदानंद नगर. कोण कॉल देतंय? स्वराज्य साहेबांच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जात आहेत 2 टीम्सला. SNPL आणि येतोय सदानंद नगर. साहेब नक्कीच आपण अतिथी कक्षामध्ये आदरपूर्वक विराजमान व्हा. आपण पाहू शकतो स्पर्धेच्या आठवणी, गोड आठवणी आपण बघितल्या तर ज्या छायाचित्रामध्ये कन्वर्ट केल्या जातात आणि नक्कीच पाहुण्यांचे आभार आपण पाहू शकतोय. कॉल दिला होता आपण बघितलं तर मग टीम आपल्याला पाहायला मिळते स्वराज्य 11 आपण पाहिलं आणि टॉस जाते दही घोडेवाली टीमकडे. बघा तुम्ही टॉस जिंकला गेलाय, 5 ओव्हरचा मॅच आहे, काय निवडाल? प्रथम क्षेत्ररक्षण करू आम्ही. क्षेत्ररक्षण करणार. ज्याप्रमाणे तुमच्या टीममध्ये आपण पाहिलं तर मग आयकॉन प्लेअर अविनाश पाटील आणि त्यात नंतर समोरच्या संघामध्ये आपण पाहिलं तर वेदांत आहेत. परंतु समोरचा संघ आपण पाहिलं वेदांत पाटील आयकॉन प्लेअर, त्यांच्यासाठी काय गेम प्लॅनिंग असेल खास करून? हो डेफिनेटली आपण पाहू शकतोय की एका बाजूने आपण पाहिलं की अविनाश आणि वेदांत म्हणजे आयकॉन बेस्ट वर्सेस बेस्ट अशी मॅच आहे आणि सध्या तरी आपण पाहू शकते तर मग या मॅचमध्ये खास करून मुर्दा प्रीमियर लीग तुम्ही 7वं सीझन खेळत आहेत. आतापर्यंत आपण पाहू शकते तुमचा खेळ कसा राहिलाय? मुर्दा प्रीमियर लीगचा हा 7वा सीझन आहे, पण वैयक्तिक माझा 3रा सीझन आहे. कारण की माझे अर्धे सीझन ते इंजरीमध्येच गेले आणि 1 सीझन होता त्याच्यात आम्ही जिंकलो होतो आणि 1 सीझन सेमीफायनलला हरलो होतो. तर हा सीझन नक्कीच चांगला खेळायचा प्रयत्न करेल आणि आमच्या ओनरला कप मारून द्यायचा प्रयत्न करू. ज्याप्रमाणे आपण बघितलं की तुमची संघामध्ये निवड ॲज अ आयकॉन प्लेअर होते आणि संघ मालकाचा मोठा विश्वास आयकॉन प्लेअरवर असतो. परंतु ज्या वेळेला आपण पाहू शकतो की मग आयकॉन प्लेअर थोडंसं कमी पडल्यानंतर उर्वरित खेळाडूंचं नक्कीच कशाप्रकारे कॉन्ट्रिब्युशन मिळायला हवं आहे? नाही, ॲज अ आयकॉन प्लेअर मी स्वतःला मानतोच, पण त्याहून अधिक जास्त मी आमच्या जे प्लेयर आहेत त्यांना देखील मी एकच बोलेल, की आयकॉन हा प्लेअर फक्त नावापुरती असतो. पण तुम्ही आयकॉनला सोडून तुम्ही तुमचा वैयक्तिक खेळ खेळा, चांगला प्रयत्न करा खेळायचा. कारण की आयकॉनवरच पूर्ण जिम्मेदारी असं नाही. तुम्ही पण चांगले खेळाल तर तुमच्या
वर देखील पुढच्या वर्षी जिम्मेदारी येऊ शकते. कारण की हा गावाचा खेळ आहे आणि यातून तुम्हाला मुर्दा संघात खेळण्याचा प्रयत्न होऊ शकतो. कारण की आपल्याला नवीन-नवीन जे प्लेयर भेटतात ते या टुर्नामेंटमधूनच भेटतात. कारण की आपण 2 वर्ष बघितले तर आपल्याला एक मंथन बॉलर भेटला, तर अनिश झाला, त्यानंतर सिद्धार्थ, अजय आडे हे चांगले-चांगले बॅट्समन आणि बॉलर इथूनच भेटतात. तर त्यामुळे जो पण कोणी खेळेल फेर खेळा आणि कोणाशी वादविवाद करू नका, मी एकच बोलेल. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. वेर ऑल द बेस्ट. आपण पाहू शकतो. जाऊया आपण स्वराज्य टीमकडे. तुम्ही टॉस जिंकण्याचं काय निवडलं असतं? क्षेत्ररक्षक. बघा ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर ह्या मॅचमध्ये आत्तापर्यंत 2 मॅचमध्ये आपण पाहू शकतो की पहिल्या मॅचमध्ये 49 इझी झाल्या चेस. त्यानंतर आत्ता थोडासा लो टोटल पाहायला मिळतोय. तुम्ही आणि नक्कीच तुमचे संघ मालक अगदी आपण बघितलं एक गेम प्लॅनिंग असेल, परंतु समोर देखील आपण बघितलं एक चांगले प्लेयर आहेत. त्यांच्यासाठी कशा प्रकारची गेम प्लॅनिंग वापरणार? प्लॅनिंग काही नाही. प्लॅनिंग काय नाही आहे म्हणजेच आपण पाहू शकतो की मग सोचना क्या जो भी होगा देखा जाएगा. या MPL बद्दल काय म्हणणार आपण? सध्या तरी काही बोलत नाहीये. तुला शुभेच्छा असतील. व्हेरी ऑल द बेस्ट. दोन टीम्स आपण बघितलं तर प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि टॉस आपण बघितलं तर मग टॉस जिंकला गेला. आपण पाहिलं तर मग ज्याप्रमाणे टीम दही गोडेवाला आणि डिसाईड केला फील्ड पास. जाऊया चेसिंगमध्ये. धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जातो त्याचं धावतं वर्णन घेऊन येतात आमचे साथी समर्थक मित्र कॉमेंट्री बॉक्समधून संदीपजी गावड सर. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सो मच जयचे डुकले. वही आपण अतिथी कक्षामध्ये ज्या ठिकाणी उपस्थित आहेत राज पाटील या स्पर्धेकरता आपल्याला ज्या ट्रॉफीज बघतोय त्या ट्रॉफी स्पॉन्सर करणारं व्यक्तिमत्व त्यांचं स्वागत आणि सन्मान या अतिथी कक्षामध्ये केला जातोय. मी विनंती करतो प्रदीप पाटील यांना आपलं शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान आपण राज पाटील साहेबांचा करावा. स्पर्धेकरता बॅट आणि बॉल इम्पॉर्टंट आहेत, तितकंच इम्पॉर्टंट त्या ट्रॉफीज आहेत. आकर्षक ट्रॉफीज आपल्याला स्पॉन्सर करणारे राज पाटील या अतिथी कक्षामध्ये उपस्थित आहेत. प्रदीप पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जातोय. पुष्पगुच्छ देऊन त्यांचा हा स्वागत आणि सन्मान होतोय. या स्पर्धेची आठवण म्हणून मोमेंट देऊन हा सन्मान होतोय. त्याच्यानंतर आदरणीय मुकेश पाटील हे सुद्धा आहेत. देवेंद्र पाटील जे राही मुर्दा मोरबा रिक्षा चालक मालक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करूया. मुकेश पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान आपण करावा. देवेंद्र पाटील आगरी समाजाचं हे आगरी भूषण आहे आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या अतिथी कक्षामध्ये होतोय. ही सर्व दृश्य तुम्ही स्पोर्ट्स फॅमिली या YouTube वाहिनीवर बघू शकतायत. हे आमच्या अतिथी आहेत. अतिथी देव भव. आदरणीय धीरज भोईर सरांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करतोय. दुसऱ्या बाजूला मॅच सुरू आहे. संपूर्ण स्पर्धेकरता लागणाऱ्या चेंडूंची व्यवस्था ज्यांनी केलं ते धीरज भोईर साहेबांचा स्वागत आणि सन्मान आशिष म्हात्रे यांच्या शुभ हस्ते होतोय. धीरज भोईर मनापासून तुमचा आभार असेल. ही अनमोल रत्न पडद्या बाहेरील हे कलाकार आहेत, यांच्यामुळेच तरी या स्पर्धा आहेत. बघू शकतायत आशिष म्हात्रे यांच्या शुभ हस्ते धीरज भोईर यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. चला आता आमचं थेट लक्ष जाते सुरू झालेलं या दुसऱ्या डाबाकडे. टार्गेट आहे 27चं. 28चं टार्गेट आहे. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 5. स्वागत आणि सन्मान थोड्या वेळात आपण एका षटकानंतर तो करूया आपण. पुढचा बॉल. ओहो चांगला टायमिंग क्रॅकिंग स्ट्रोक 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतील धावा 4. MPL चौकार. ओव्हर पिच बॉल होता आणि चांगलं हाताळलं बॅटरने या चेंडूला. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडूला धाडलाय. चौकाराची मदत मिळाली. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 9. टार्गेट आहे 28चं आणि पहिल्या षटकांमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी होताना दिसतोय.
ओ आत वळणारा बॉल होता, यावेळेला थोडस मागे ठेवलं होतं चेंडूला, जो टर्न अचानक घेतो आणि ऑफ कटर चेंडू पाहायला मिळाला. हा डॉट बॉल. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर 9, टार्गेट आहे 28चं. प्रत्युत्तर देत असताना एनसीसी टीम तुम्ही बघतायत, जागा बनवून खेळायचा प्रयत्न सफल झाला. स्ट्रेट ड्राईव्ह डाऊन द ग्राउंड, मिळतील धावा 4, सीमारेषे पार, MPL चौकार. आईचा वाहन हाय घोंगुरा आई बसली कारले घोंगुरा थँक्यू. धावसंख्या धावपळकावर 13. खरोखरच मी अजिंक्य म्हात्रे आणि त्यांच्या टीमचं मनापासून आभार मानतोय, ज्यांनी या स्पर्धेमध्ये मला धावतं समालोचन करण्याकरता आमंत्रण दिलं. याआधी पहिल्यांदा मी मुर्दा प्रीमियर लीग मध्ये धावतं समालोचन केलं होतं आणि तिथे संधी देण्याचं काम केलं होतं वेदांत पाटील. टेनिस विश्वातील एक अनमोल हिरा आहे वेदांत पाटील. बऱ्याचशा दुखापतीमुळेच हा खेळाडू कुठेतरी मागे राहिला. अजूनही चांगला परफॉर्मन्स देण्याकरता तो तयार आहे, कारण पुढचा मॅच आता त्याला खेळायचा आहे. चांगल्या प्रतिक्रिया सुद्धा देताना दिसला वेदांत, आयकॉन खेळाडू, आणि त्याचा सुद्धा मी मनापासून आभार मानतोय. गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट. नेहमीच अनेक मैदानावर तो जात असतोय. बरेचसे खेळाडू आहेत मुर्द्या गावातील, तिथे ते रिस्पेक्ट देण्याचं काम करतायत प्रत्येकाला. वेदांत पाटील सुद्धा त्यातलाच एक हिरा आहे, ज्याची चमक कधीच कमी होताना दिसली नाही. ओहो, नो बॉलचा इशारा. बीमार बीमार बीमार, जो कधी कधी आपल्या टीमला सुद्धा बीमार करतोय. फ्री हिट चक्र त्या ठिकाणी हाताळलं. 1+1 धावा असतील काय? 1+1 या 2 धावा मिळतील. धावसंख्या पोहोचली 15 वर. फ्री हिट, मुक्त संचार करण्याची संधी आहे. फ्री हिट, गोलंदाज तयार. कुशल कोळवट्यापाचा चेंडू होता कुशलचा. मिड ऑफ मध्ये खेळून काढला होता भौमिक पाटील या बॅटरने. विस्फोटक विदारक सुरुवात कधीही करू शकतोय भौमिक हा खेळाडू. हट्टाखट्टा मजबूत बांधाचा खेळाडू आहे आणि मला वाटतं की त्याच्या मापाची जर्सी सुद्धा मिळाली नाही. चांगला फॉर्म मध्ये असलेला खेळाडू करण 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 बनवेल. करण मोहितने झेल टिपलाय, बिहीरने झेल टिपलाय आणि परत यावं लागतं मिस्टर करणला. गॉन. जयेश दुगले सरांनी अगदी योग्य म्हटलं होतं की आयकॉन आहे म्हणजेच आयकॉनची जबाबदारी तर आहे, त्याही पेक्षा चांगले खेळ करण्याची जबाबदारी इतर खेळाडूंवर सुद्धा आहे. कारण तुम्ही सुद्धा स्वतःला आयकॉन समजा आणि प्रत्यक्षात मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करा. करणने करंट लावलं होतं, करण बाद झालाय, शिकार बनलाय. गोलंदाज कुशल मात्रेचा. कुशल मात्रे हा सुद्धा एक जुना जाणता खेळाडू आहे. मोठ्या स्पर्धांमध्ये त्याला नेहमीच आपण बघायचो, एक प्रमुख अस्त्र म्हणून मुर्दा संघाकडून त्याचा वापर व्हायचा. इथे सुद्धा त्याची गरज आहे. 1 विकेट मिळाली. धावसंख्या धावपळकर आहे ती. प्रत्युत्तर दाखल 16. फ्री हिट नंतर गोलंदाजाने वापसी केलंय, कमबॅक केलंय. फिल्डिंग आपण बघूया. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर हे पॉवर प्लेचं षटक, ज्याच्यामध्ये 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मिड विकेट आणि लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने एक खेळाडू आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफ कव्हर पॉइंट स्क्वेअर लेग मिड विकेट मिड ऑन. ओ हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचं काम केलं. थर्डमॅन क्षेत्रात एकदा मिळाली डिक्लेरेशन झोन. 1 धावेची नोंद. धावसंख्या 17. 28चं टार्गेट आहे.
अजूनही 11 धाबा बनवायच्या आहेत. 11 धाबा आवश्यक आहेत. धावसंख्या 17. मुर्दा प्रीमियर लीग 2026 रणसंग्राम. मोठी जबाबदारी सदानंद नगर च्या सर्व मेंबरची. आता चांगला बॉल, गुड बॉल. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकलाय, थोडासा टर्न घेतोय, उसळी घेतोय, टॉस झालाय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावलाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 17 धाबा. 11 धाबा अजूनही बनवायच्या आहेत आणि 11 धाबा रोखण्याकरता काय रणनीती असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमची बघणार आहोत आपण. लाईट बॉक्स टीम कुठेतरी कमी पडलाय. अहो, काय घडलंय, काय बिघडलंय. एकच धाव. डिक्लेरेशन झोनच्या दिशेने चेंडू गेलाय आणि धाबा झाल्यात 18 धाबा. सर्व काय व्यवस्थित घडलंय. या मॅच मध्ये जास्त जे एफर्ट्स आहेत, कष्ट जास्त करावे लागणार नाहीत. बॅटिंग करणाऱ्या, प्रत्युत्तर देणाऱ्या एनसीसी टीमला आयकॉन म्हणून भौमिक पाटील हा खेळाडू आहे. संघ मालक म्हणून दर्पण पाटील यांची जबाबदारी आपण बघितली. लाईट बॉक्स टीम महेशजी म्हात्रे यांचा हा संघ आहे. विकेट जाण्याची शक्यता आणि इथे परत जावं लागेल आलेला बॅटर मित भोईरला. विकेटचं पतन. दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 18. 18 for 2. आई माझी कोणाला पावली गो, आई माझी कोणाला पावली. आवाने कोणी लोकाया, कोणी लोकाया, आवाने कोणी लोकाया, कोणी लोकाया. आई माझी ये कोरी गो, आई माझी ये कोरी गो, आई माझी ये कोरी गो, आई माझी ये कोरी. 2 षटकांची समाप्ती झाली आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फळकावर 9च्या सरासरीने 2 गडी बाद 18 धाबा. अजूनही 18 बॉल शिल्लक आहेत. 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 10 धाबांची गरज आहे. 18 मध्ये पाहिजे 10 धाबा. नवीन फलंदाज अप्पर मिडल ऑर्डर मध्ये कल्पेश माची. खारवी समाजाचे बरेचसे खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत. माची समाज. मला आठवतंय गुहागर येथे मी 2 वर्षापूर्वी ऑक्शन प्रक्रियेकरता गेलो होतो, जिथे पांडवकालीन अतिशय चांगलं सुंदर असं मंदिर आहे, पांडवांचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या समोरच आणखीन एका देवतेचं मंदिर आहे, ज्या मंदिरामध्ये माची समाजाच्या स्पर्धेचं ऑक्शन होतं आणि ऑक्शनमध्ये आपल्या मुंबई परिसरातील सुद्धा खेळाडू आयकॉनच्या भूमिकेमध्ये होते. वर्सोबा परिसरातील काही खेळाडू त्या स्पर्धेमध्ये खेळताना दिसले. ओहो, वजनदार खेळाडूचा वजनदार वार. चेंडू सीमारेषे पार. आर पार. दमदार, शानदार, भारदार, डौलदार, वजनदार. बॅटरने ठोकलाय षटकार. ISPL स्टार खेळाडू हर्ष भोईरवर हल्ला केलाय. भरपूर मेहनत याकरता हर्षने घेतली. ओ, आता टायमिंग प्रॉपर झालेला नाही तरी सुद्धा धावा मिळतील असं वाटतं. क्षेत्ररक्षकाचा चांगला एफर्ट. बघूया किती धावा मिळतील. 2, 4, 3, 1. किती धावा असतील. काय घडलंय, काय बिघडलंय पाहणी केलं जातं. दॅट्स अ 4 रन्स. मॅच संपलंय. मॅचला संपवलंय. कॉंग्रॅच्युलेशन एनसीसी टीम. दर्पण पाटील साहेबांच्या या संघाने मारले बाजी आणि पराभवाच्या छायेमध्ये जावं लागतं. लाईट बॉक्स या टीमला लाईनअप मध्ये पुढे चला, हस्तांतरण करा आणि त्याच्यानंतरच मैदान सोडा. मॅन ऑफ द मॅच. परफॉर्मन्स गोलंदाजीमध्ये खूप चांगला झालाय. Man of the match goes to Mr. Kalpesh Machi. He is the man of the match. 2 षटक, 9 धाबा,
2 विकेट आणि 2 झेल सुद्धा टिपलेत. सो कल्पेश माची ठरला मॅन ऑफ द मॅच. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर थेट आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने आपण वळणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. मुर्दा नगरीमध्ये सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम MPL चषक 2026. काय पाहिजे बायांना मग? हॅलो, थँक्यू सो मच डीजे. खूप चांगलं वादन आहे, खूप चांगली साऊंड सिस्टम आपली आहे. नक्कीच आपली चर्चा मी थोड्याच वेळात करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच चा किताब जातो कल्पेश माची या खेळाडूला. आपली गुणवत्ता काय असतं ते दाखवून दिली. NCC टीमद्वारे खेळत असताना 2 षटकं हाताळली, 2 षटकांमध्ये 9 धावा दिल्या, 2 सफलता प्राप्त केल्या आणि 2 महत्त्वपूर्ण झेल सुद्धा टिपलेत. देबन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच करता असलेली जर्सी, ज्याला स्पॉन्सर केलंय कैलासवासी शंकर नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ श्री नितेश शंकर पाटील यांच्याकडून स्पॉन्सरशिप मिळाली. DSK स्पोर्ट्स असं नाव या जर्सीवर आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर श्री बंदार हंसराज पाटील साहेबांकडून आलेली ही मोमेंटो मॅन ऑफ द मॅच. देबन पाटील सरांना मनापासून आभार मानतोय. खूप चांगलं काम आपण या ठिकाणी करत आहेत. चर्चा मी तुमच्यासोबत करणारच आहेत. तत्पूर्वी एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो. 2 षटकं हाताळली, 9 धावा दिल्यात. गोलंदाजीचं काय राज आहे आणि कुठेच तुम्हाला हे शिक्षण मिळालं की चांगले चेंडू कसे टाकावेत, समोरच्या बॅटरला तुम्ही कसं ओळखताय, त्यांच्या हालचाली कशा जाणून घेतात? काय थोडं प्रॅक्टिस करत आहे ना, थोडं समजते कसं टाकायचं आहे, कोणाला कसं टाकायचं आहे. शॉर्ट टाकलं तर मार खाणंच आहे. हिचे काय ना बॅटिंग पिच आहे, पेसमध्ये आहे ना शॉर्ट टाकलं तर मार खाते. याच्यामध्ये स्पिन सरस आहे. स्पिन टाकला बॉलर तो सरस आहे. मी बी टाकतो स्पिन पेस सगळं आहे. माझ्याकडे व्हरायटी आहे, पण मी टाकत नाही. माझा चालतो तोच टाकतो. माझा बॉल इम्पॉर्टंट आहे तेच मी टाकतो. मी लेफ्टीला ऑफ ब्रेक टाकतो, रायटीला कधी ऑफ ब्रेक टाकत नाही. माझं असं आहे. किती वर्षापासून तुम्ही क्रिकेट खेळतायत आणि या MPL बद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया? गावापर्यंत मी खेळतोच का, बारकेपासूनच खेळतो. पण चांगला वाटते असं. हां, माझ्या 33 आहे. चांगला परफॉर्मन्स दिला. 1 मॅच तर जिंकल्यात, परंतु पुढचा प्रवास काय तितका सोपा नसेल. कधी कधी गुणतालिकेमध्ये अचानकपणे टॉपला गेलेले टीम अचानकपणे खाली सुद्धा येतं, डाऊनला सुद्धा येतं. हे अनेक वेळा मी बघितलं. कारण नुकताच खारबाव प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये सलग 4 दिवस मी धावतं समालोचन पोहोचवलं. ज्या टॉप लेवलच्या टीम्स होत्या त्या पराभूत झाल्या आणि ज्या लो गटातून पुढे आलेल्या टीम होत्या त्या जिंकलेत. तर इथे आता तुमचे डावपेच काय असतील? डावपेच काय असतील आता पुढच्या ज्या मॅच खेळायच्या आहेत त्याकरता? तर चांगलेच बॉल टाकायचे आहे. तर माइंड तर तसंच पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे. असंच काय मी मार खाणार असं बोलले तर मी मार खाणार आहे असं आहे. माइंडवर असं आहे काय, माइंडचं कमी मार खाणार नाही असंच आहे. एन्जॉय करताय स्पर्धेला? एन्जॉय करतो. तुम्हाला शुभेच्छा नेक्स्ट मॅच करता. हे होते कल्पेश माची. मेहनतीच्या बळावर काही कमावलं जाऊ शकतं. मेहनत करा, मेहनत केल्यानंतर तुम्ही पुढे जाऊ शकतायत. हा एक मोलाचा संदेश दिलाय कल्पेश माची या खेळाडूने. अनुभवी आहेत, अनेक वर्षापासून ते क्रिकेट खेळत आहेत. थेट आम्ही तुम्हाला आता घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी आमच्या लाडक्या प्रेक्षकांना रिझवण्याकरता, मधुर वानडे भिजवण्याकरता सज्ज होत आहेत महाराष्ट्रातील नामवंत समालोचक आमचे मित्र जयेश डुकले. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. मुर्दा नगरीमध्ये सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम, सदानंद नगर मुर्दागाव पुरस्कृत MPL चषक 2026. स्टिल स्टे ट्यून ऑन स्पोर्ट्स फॅमिली लाईव्ह.